तर मला एक अनुभव पाहायला भेटला का माझं जेव्हा पाणी प्रॉपर जातंय तेव्हा फक्त मनी व्हेरिएशनच नाही तर गळकुजीला सुद्धा मला खूप अनुभव पाहायला भेटला त्याच्यामध्ये। नमस्कार, मी वैभव जाधव, पिंपळा वसवंत, प्राणमाळा। माझ्याकडे 5 एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये थॉम्सन व्हरायटी। तर बऱ्याचशा अडचणी येतात। तर खरं म्हणजे आपलं पाणी नियोजन आपलं खूपदा चुकत असतं किंवा कधी कधी आपण पाणी जास्त देतो, कधी आपण पाणी कमी देतो। तर ह्या अडचणी मला 4-5 वर्ष खूप अडचणी पाहायला भेटल्या। मी आता जवळजवळ 7 वर्ष शेती करतोय। अडचणी अशा पाहायला भेटल्या, आपण ज्या वेळेस फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट आल्यानंतर आपण एक तर पाणी तोडतो त्याचं का आपल्याला गळ करायची, त्यामुळे किंवा पाणी जर जास्त दिलं तर जास्त गळ होईल का, कारण प्लॉट मध्ये ऑलरेडी विगर जास्त असते। का ज्यावेळेस मी फायलोचं सेन्सर बसवलेलं नव्हतं त्यावेळेस मी माझ्या अंदाजे पाणी द्यायचं। तर त्यामध्ये मला असं पाहायला भेटलं का आपण पाणी देतो, पाणी 15-20 मिनिटं, 1 तास, कधी कधी 2 तास पाणी देतो। तर ही चुकीची पद्धत वाटली मला। त्यात नवीन मी पाणी सेन्सरनुसार दिलं, तर सेन्सरनुसार पाणी दिल्यानंतर मला एक स्टेज पाहायला भेटली का ज्यावेळेस आपला प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये असतो, फ्लॉवरिंग मधून पास होत असताना जेव्हा आपण सेन्सरनुसार पाणी जेव्हा देतो त्यावेळेस पासिंग जी आहे ती खूप जाड प्रमाणात निघते, आणि जाड निघाल्यानंतर तुमचे जे प्लॉटमध्ये व्हिगर असते, गळकुजीचा चान्सेस असतो। आपलं पाणी जेव्हा प्रॉपर झाड उचलतं, मला तरी वाटतं असा अंदाज माझा ऑब्झर्वेशन मध्ये का सगळ्यात जास्त फ्लॉवरिंग मध्ये आपलं झाड जास्त पाणी उचलतं। तर मला एक अनुभव पाहायला भेटला का माझं जेव्हा पाणी प्रॉपर जातंय तेव्हा फक्त मनी व्हेरिएशनच नाही तर गळकुजीला सुद्धा मला खूप अनुभव पाहायला भेटला त्याच्यामध्ये। त्यानंतर माझा प्लॉट जेव्हा हार्वेस्टिंगला 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर, फार तर फार 10 ते 15 दिवस जेव्हा आपल्याला पाण्याची गरज असते त्या झाडाला, तर त्यावेळेस आपण पाणी अर्धा तास, 15 मिनिटं असंच पाणी देत असतो। मी हार्वेस्टिंगच्या आधी पाणी द्यायचो जेव्हा मी सेन्सर बसवलेलं नव्हतं तेव्हा। तर मला असं जाणवलं की आपण 15-20 मिनिटं पाणी देतोय, तर मग जास्त पाणी जर दिलं तर आपलं वॉटर वेरी तर नाही होणार, झाडाला पाणी जास्त तर नाही होणार, किंवा शुगर रिव्हर्स होण्याचा हा प्रकार, हे प्रकार आपले गैरसमज येतो आपला का पाणी दिल्यानंतर शुगर रिव्हर्स होते। तर त्या प्रकारे तसं पाणी तोडून झाड स्ट्रेसमध्ये न जाऊन देता आपण जेवढं पाणी आलेलं आहे सेन्सरनुसार तेवढं आपण पाणी दिलं पाहिजे। मागच्या वर्षीचा अनुभव माझा, पाऊस आला होता, तर पावसामध्ये माझं पाणी आलेलं होतं, तर पाणी दिल्यानंतर मी असं समजा का 2 तास पाणी दिलं, आणि त्यानंतर माझ्याकडे 3ऱ्या दिवशी हार्वेस्टिंगला आल्यानंतर जेव्हा मला असं वाटलं का आपल्याकडनं पाणी जास्त झालं, मग शुगर डाऊन तर नसेल झाली, पण जेव्हा ब्रिक्स चेक केल्यानंतर 16, 17, 18 असे या प्रमाणात माझी ब्रिक्स भरली। धन्यवाद।